ट्रम्प पुतीन बैठकीनंतर तेल दरात घसरण। अलास्कामध्ये झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले। रशियन तेल पुरवठ्यावर निर्बंध शिथिल होण्याच्या संकेतामुळे ब्रेंट क्रूड सुमारे 26 ते 32 सेंटने घसरून प्रति बॅरल $65 वर, तर WTI 18 ते 23 सेंटने घसरून $62 वर आलाय। L&Tचा IT उद्योगावर भर। इंजिनिअरिंग क्षेत्रातील दिग्गज लार्सन अँड ट्युब्रो L&T आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आक्रमक पावले टाकत आहे। त्यांच्या LTI, माइंडट्री आणि L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या कंपन्यांनी अलीकडेच मोठे करार मिळवले आहे। यामध्ये LTTS ने अमेरिकेतील प्रमुख टेलिकॉम कंपनीकडून तब्बल $60 दशलक्षचा बहुवर्षीय करार जिंकला आहे। IT व डिजिटल सेवांमध्ये L&T ने जोरदार गुंतवणूक सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहे। पुण्यात धगधगत्या बसच्या आगीवर वेळेवर नियंत्रण। मुंबई बेंगलोर महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री प्रवासी बसला आग लागली। पुणे आणि PMRDAच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले। सर्व प्रवासी वेळेवर सुरक्षित बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली। दिवाळी गिफ्ट GST 28% वरून 18%वर। 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांवरील GST दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता दर्शवली जात आहे। 28% वरून 18% दर कमी होणार असून वाहन खरेदी स्वस्त होणार आहे। दिवाळीपूर्वीचा हा दिलासा ऑटोमोबाईल उद्योग आणि ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे, असे संकेत मिळत आहेत। फर्निचरचं दुकान पेटून पती पत्नीसह 2 मुलांचा मृत्यू। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे मध्यरात्री मयूर रासने यांच्या कालिका फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत वरच्या मजल्यावर झोपलेल्या रासने कुटुंबातील 4घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये मयूर रासने, पत्नी पायल, मुलगा अंश व धाकटा मुलगा चैतन्य यांचा समावेश आहे। 25 वर्षीय यश रासने व एका 70 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दहीहंडीत वाहतूक पोलिसांना कोटींची बक्षिसं। मुंबईत दहीहंडीच्या जल्लोषात बेशिस्त वाहन चालकांना पोलिसांचा चांगलाच दणका बसलाय। एका दिवसात वाहतूक पोलिसांनी तब्बल 10,051 ई-चलन काढत सुमारे ₹1.13 कोटी दंड वसूल केला आहे। हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन नेणे, तिघे बसणे आणि वेग मर्यादा ओलांडणे हे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत। पोलिसांनी इशारा दिला की अशी कारवाई पुढेही सुरूच राहील। मद्यधुंद तरुणाचा कारनामा, 6 जणांना धडक, 2 गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगर मधील पदमपुरा परिसरात संकेत शंकर आंभोरे या मद्यधुंद चालकाने भरधाव कारने 6 पादचाऱ्यांना उडवत 3 वाहनांना धडक दिली। या अपघातात एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाली असून नागरिकांनी आरोपी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। लाडकी बहिणीनंतर सुनेलाही थेट राजकीय कवच। लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर शिवसेना शिंदे गटाने लाडकी सुनबाई योजना सुरू केली आहे। अन्याय, छळ किंवा अत्याचार झाल्यास विवाहित महिलांना मदतीसाठी खास हेल्पलाईन उपलब्ध होणार असून प्रत्येक शिवसेना शाखेतून थेट सहाय्य दिले जाणार आहे। राज्यभर मोहीम राबवली जाणार असून सासू-सुनांच्या चांगल्या नातेसंबंधांनाही गौरवण्यात येणार आहे। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या योजनेच्या राज्य संयोजकपदी नियुक्ती झाली आहे। पार्सलवरून संताप, डिलिव्हरी बॉयवर एअर गनने गोळीबार। मुंबईतील लोअर परळमध्ये औषधांच्या पार्सलवरून वाद वाढला आणि डिलिव्हरी बॉयवर एका व्यक्तीने रागाच्या भरात एअर गनने हवेत गोळी झाडली। सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही। आरोपी सौरभ कुमार, अविनाश कुमार सिंग वय वर्ष 35 याने चुकीचे औषध आल्याचा दावा करत डिलिव्हरी नाकारली आणि संतापून गोळीबार केला। NM जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। कांतारा चॅप्टर 1च्या सेटवर कलाकार कलाभवन न्यूज यांचे हृदयविकाराने निधन। बेंगळुरूमध्ये ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर 1च्या शूटिंग दरम्यान मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेता कलाभवन निजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले। यापूर्वीही कांतारा 2च्या सेटवर कलाकारांचा मृत्यू, बस अपघात आणि वादळामुळे नुकसान अशा घटना घडल्या आहेत।